नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही? तर चला आज आपल्याला जायचे आपल्या गावाकडेच, म्हणजे गावाकडे आठवणी आपल्याला ताज्या करायच्या आहेत. तर चला आपण गावाकडे जाऊया. तरी मी इथं आलेलो आहे आपली डिफेंडर गाडी घेऊन विमानतळावर. तर तुम्ही बघू शकता इथं 2 विमान आहेत आणि आपल्याला कोणत्या विमानामध्ये जायचे मित्रांनो ते आपल्याला नक्की माहीत नाही. तरी आपण इथे कोणीतरी दिसते का बघू आणि त्यांना विचारू. प्लॅटफॉर्म नंबर 2वर आपलं प्रायव्हेट, म्हणजे आपल्या विमानात नाही जायचं, आपल्याला प्रायव्हेट जेटमध्ये जायचं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे खूप सारे विमानं आहेत आणि मी आपली गाडी घेऊन इथं डिफेंडर गाडी घेऊन इकडे विमानतळावर आलेलं आहे. आपण एका एअर हॉस्टेलला विचारू की आपले प्रायव्हेट जेट कुठं उभा केलेला आहे त्यांनी. ओ मॅडम, प्रायव्हेट जेट कुठं उभा केला? ओ मॅडम, ओ आमचं प्रायव्हेट जेट कुठं कुठं उभं केलं सांगा तर खरी. प्लॅटफॉर्म नंबर 2. काय मारताय? अरे मी मराठी माणूस आहे म्हणा, तू माझ्या कुठं नाही लागतीस? हा ना हा ना हा ना मी पण आणतो तिला. तिनं सांगितलं प्लॅटफॉर्म नंबर 2वर जा म्हणून सनी, आणि ती पण तरी पण हाणायला लागली. झाला असे येड्यांच्या नाणी लागल्यावर आपला कसं व्हायचं? पडली वाटतं तिला, झाली असं बेशुद्ध. आपल्या मराठी माणसात पंचच तसा असतो ना. चला आपल्या प्लॅटफॉर्म नंबर 2वर जाऊन सनी आपला प्रायव्हेट जेट बघूया कुठे आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज. नाही इथं पण नाही दिसते मला. तुम्हाला दिसतंय का कुठे बघा? मला तर नाही दिसत. हां दिसलं. इकडं पण नाही, वरती पण नाही. हां दिसलं आहे मला. तुम्हाला दिसलं का सांगा? हां नाही, चला त्याच्याकडे जाऊ आणि त्याला आपण बघू ट्राय करून कसं चालतं आहे कसं नाही. तरी आपण 5च मिनटात आपल्या गावाकडे जाऊया, जास्त वेळ नाही लागणार. हे बघा चाललं आहे आता, टेकऑफ घेतलेलं आहे, कारण की आजकाल विमानांचा काही भरोसा राहिलेला नाही. त्यामुळे मी आपल्या प्रायव्हेट जेटने चाललो आहे. हे बघा खूपच छान आहे, मतलब म्हणजे अमेझिंग आहे. कारण की आपण वरचा व्ह्यू पण एन्जॉय करत आपण प्रवास करू शकतो. म्हणजे विमानापेक्षा खूप पटीने छान आणि उत्कृष्ट हा प्रोजेक्ट आहे. मागून त्याला 3 सिलेंडर दिलेले आहे आणि त्याला खालून गॅस प्रेशरमुळे तो वर उठतो आहे. तर हे बघा, एक मिनिट, हे खाली घर कोणाचं आहे? हे घर तर नव्हतं, इथं शेत होतं, असं हिरवं शेत होतं. अरे हां ते नवीन बांधलं आहे ते सरांनी. मास्तर आहे ते आमच्या गावातला, त्यानं नवीन बांधलं असेल, ते रिटायरमेंट झालं ना ते, तर त्यानं नवीन घर बांधलं असेल. ते बघा आपलं गाव पण दिसत आहे मित्रांनो. गाव म्हणजे सर्व काही आहे मित्रांनो. तर चला आपण इकडं आता काय म्हणते सेफ लँडिंग करून घेऊया, जास्त काही धावपळ न करता. आणि तुम्हाला माझं घर पण मी दाखवतो, त्यात काही शंका नाही. हे बघा हे आमच्याच गावातले घर आहे, पूर्ण नारळाचे झाड वगैरे, खूप भारी आहे आमचं गाव. पण रस्ते बिस्ते आता क्लिअर झालेले गावातले. हायवे तर होतच गावापासून गेलेला, पण रस्ते पण आता क्लिअर झालेले. हे बघा स्पोर्ट गाडी पण इकडे चालते, घरं पण एकदम व्यवस्थित आहे. हे बघा आम्हाला हे हौसाई भेटली, आम्हाला हौसाई. हो हौसाई काही बोलायला झाली बो. हे बघा हे आमचे गावातलेच घर आहे, काही माझ्या मित्रांचेच घर आहे, काही असे तसे. हे बघा हे माझ्या जिगरी मित्राचं घर आहे. आपण त्याच्यात जाऊन बघू कोणी आहे का नाही घरी. चला कडी वाजून बघतो आहे का नाही कोणी घरी. हो आहे का कोणी घरी? आहे का घरी? नाही हो, कोणीच नाही घरी. चला कशाला रिकामं, ते म्हणा की झाली माझ्या घरात चोरी बिरी. हे बघा मित्रांनो आलं आहे आपलं घर समोर, हे घर आहे आपलं. तुम्हाला घर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.